रस्त्याच्या पलीकडे एका चिंचोळ्या बोळात मोडकळीस आलेल्या वाड्याच्या एका तुटलेल्या खिडकीत बसून असलेली ती सध्या जाता येता मला नेहमीच दिसते. तिची ती शून्यात हरवलेली नजर कोरडी असली तरी लांबूनही वाहत असल्याचा भास मला सतत होतो. मी येता जाता न विसरता तिची ती खिडकी आणि खिडकीतली ती आठवणीने कुतूहलाने बघत असतो. कधी कधी मला ती ध्यानमूर्ती भासते, शांत, संयमी आणि तितकीच सहनशील. अगदी आयुष्याकडे त्रयस्थ दृष्टीने बघणाऱ्या एखाद्या योग्याप्रमाणे निश्चल दिसते. का कोण जाणे, तिची ती खिडकी कधी रिकामी नसते. ती असतेच. कधी रिकामी दिसलीच तर मी आवर्जून थांबायचो, तिची वाट पाहायचो. ती थरथरत्या पावलांनी हळूहळू खिडकीत यायची. त्या तुटक्या खिडकीचा आधार घेऊनच खाली बसायची. तेव्हा तिच्या गोऱ्यापान सुरकुतलेल्या चेहऱ्यावर नकळत तिच्या शारीरिक दुखण्याची नोंद व्हायची. काही क्षण असेच जायचे. हळूहळू मन स्थिर व्हायचे. काही क्षण असेच जायचे. हळूहळू मन स्थिर व्हायचे. पुन्हा नजर निश्चल. पुन्हा आभाळाकडे कोरडे डोळे. त्या आभाळातून म्हणे तिच्या मुलाचं विमान गेलं होतं. त्या क्षणापासून नाई हा शब्द ऐकण्यासाठी तिच्या कानाप्रमाणेच घरही आसुसलेलं होतं. पुन्हा कधीतरी परत येताना विमान दिसेल आणि कधीतरी तिच्या कोरड्या डोळ्यात खरंच पाण्याचा टिपूस असेल. या अपेक्षेने ती आणि तिची खिडकी सतत आभाळाकडे डोळे लावून असायचे. या अपेक्षेने ती आणि तिची खिडकी सतत आभाळाकडे डोळे लावून असायचे. कारण तिला आणि तिच्या घराला पुन्हा एकदा खरंच होते हसायचे. कारण तिला आणि तिच्या घराला पुन्हा एकदा खरंच होते हसायचे. खरंच होते हसायचे.